तुमचा नेमका हा प्रवास कसा सुरू झाला? ही एंट्री कशी होती? किती सुखकर होती? सुखकर म्हणजे मी एक तर टिपिकल एका मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणजे माझी आई एक कॉर्पोरेशनच्या शाळेत शिक्षिका, वडील टाटा मिलमध्ये सुपरवायझर इलेक्ट्रिकल, म्हणजे अगदी मध्यमवर्गीय कुटुंब. त्या 4 भावंडातलं मी शेवटचं. मग आई काय करायची, 3 भावंडांची शाळा सकाळी असायची, मग माझी दुपारी असायची. मला लॉकमध्ये ठेवून जायची, कारण की त्यावेळी बाई ठेवणं वगैरे काय तिला परवडणारं नव्हतं. आणि माझे वडील खूप लवकर गेले, म्हणजे मी 15 वर्षाची असताना गेले. त्यामुळे आईच्या खांद्यावर खूप जबाबदारी होती आमच्या 4ही भावंडांची. तिने आमच्यासाठी खूप केलं, मला त्याची जाणीव अजून आहे. त्यामुळे पाय जमिनीवर आहेत, मी असं म्हणेन की तिचे कष्ट आम्ही पाहिलेत. आणि जेव्हा त्या लॉकमध्ये ठेवून जायची, तर मग मी त्यावेळी ऑल इंडिया रेडिओ, आपलं रेडिओवर गाणी ऐकणं, त्याच्यावर डान्स करणं, मग आपले लोकल जे कॉलनीतले सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यात भाग घेणं. म्हणजे असं करता करता मी एकदा माझे आजोबा बाबूराव मुंबरकर, म्हणजे आईचे काका, ते मला एकदा वासू नका कादंबरीचे लेखक भाऊ पाध्ये यांच्या घरी घेऊन गेले. आणि मी अगदीच म्हणजे 7.5-8 वर्षाची असेल. आणि मला म्हणाले, अलका गाणं म्हणून दाखव, गाऊन दाखव. मी आपलं गाणं गाऊन दाखवलं, मग थोडासा डान्स करून दाखवला, जे लहान मुलं आत्ता आपण बघतोच. तर त्यांनी मला विचारलं, तू नाटकात काम करशील? म्हटलं हो, करेन ना. मग त्यांनी आमचे मॅनेजर, जे नंतर खूप फेमस झाले, दादा गोडकर, इंडस्ट्रीला सगळ्यांना माहिती आहेत, तर त्यांना बोलवलं त्यांच्या घरी आणि सांगितलं, ही मुलगी बघ केवढी धीट आहे, असं काम करते वगैरे. आणि नटसम्राटमध्ये त्यावेळी ठमीची आवश्यकता होती, 8 वर्षाच्या मुलीची. कारण त्यातल्या ठमी उंच झाल्या की बदलल्या जायच्या, कारण ठमी छोटीच दिसली पाहिजे, मुलींची उंची लगेच वाढते. मी नटसम्राट या नाटकातली 3री ठमी. आणि दत्ता भटांबरोबर जवळजवळ मी 250 प्रयोग केले. म्हणजे मला संधी मिळाली. शांता जोग, दत्ता भट, कृष्णकांत दळवी, फार मोठे कलाकार, विमल जोशी, ज्या निवेदिताची आई, खूप जणे होते त्यात. आणि खूप मजा आली काम करताना. ते 250 प्रयोग करता करता संध्याछायामध्ये जी नंदिता आरस काम करायची, तिच्या एक्झाम वगैरे असल्या की मी शोज करायचे, असं ते आम्ही ॲडजस्ट करायचो. म्हणजे संध्याछाया या नाटकाचेही मी बालकलाकार म्हणून जवळजवळ 70-80 प्रयोग केले. आणि वेडा वृंदावन, म्हणजे बालकलाकार म्हणून ह्या 3ही नाटकांनी माझी सुरुवात झाली. आणि व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. पहिल्या प्रयोगाची मला आठवते, कारण माझ्या 2-3 रिहर्सल्सच घेतल्या गेल्या, कारण ओरिजिनल नाटक बसलंच होतं. आणि जेव्हा पहिला प्रयोग होता शिवाजी मंदिरला, नटसम्राट खूपच हाऊसफुल जायचा. म्हणजे लागला शो की हाऊसफुल. त्यावेळी खूपच जोरात होतं नाटक. आणि त्यावेळी मी जेव्हा स्टेजवर गेले आणि एवढ्या ऑडियन्सला पाहिलं, एकदम घाबरले. आणि मी वाक्य रिपीट केलं, तर मला दत्ता भटांनी, भटकाकांनी मागनं चिमटा काढला आणि म्हणाले, बोलत राहा. आणि मग ती माझी पहिली स्टेजवरची सुरुवात. आणि त्यानंतर सगळ्यांकडनं धडे मिळणं, सगळ्यांनी मला सांभाळलं, कारण माझ्या आईला पण नोकरीमुळे शक्य नव्हतं माझ्याबरोबर सतत राहणं. ती सुट्ट्यांमध्ये माझ्याबरोबर यायची. पण ह्या सगळ्या त्यातले कलाकार यांनी माझी खूप काळजी घेतली. म्हणजे मला अजूनही जाणीव आहे की ते आपण म्हणतो ना, उपदेशाचे डोस पाजून चालत नाही, ते संस्कार तुमच्यावर व्हावे लागतात. तसे संस्कार माझ्यावर झाले की माझ्याबरोबर आता कोणी लहान मूल असेल किंवा काय असेल, तर मलाही ते वाटतं की आपण ते कॉपरेशन केलं पाहिजे समोरच्याला. बरोबर. तुमचा पहिला चित्रपट स्मिता पाटील यांच्यासोबत होता. हो, काय आठवणी आहेत त्याच्या? चक्र. म्हणजे मी सांगेन, मी 10वीला होते, एक्झाम व्हायची होती, मार्चमध्ये एक्झाम असते आणि शूट जानेवारीत होतं त्या वर्षीच्या. आणि मला जेव्हा विचारलं ह्या फिल्मसाठी, सुरेन फातर्फेकर म्हणून ॲक्टर नटसम्राटमध्ये होते, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. त्यांना 14-15 वर्षाचीच मुलगी हवी होती. मी जेव्हा गेले, त्यांनी मला पाहिल्यावर परफेक्ट एजची म्हणून आधी घेतलं. अगदी 2 मिनिटाचा रोल होता. म्हणजे आत्ता लोक मला बघतात आणि कळवतात, अगं किती क्यूट वाटते, एवढीशी वगैरे असं करून कळवतात. पण मला स्मिता पाटील बरोबर काम करायचं होतं. आई एवढा विरोध करत होती, नाही तुझी परीक्षा तोंडावर आली आहे. पण मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं हा आनंद एवढा होता की मी त्यांना म्हटलं की आई मी अभ्यास करेन सेटवर. आणि मग नंतर आम्ही सेटवर मी अभ्यास करायचे. आणि स्मिता पाटीलचे जेव्हा जेव्हा सीन लागायचे, मी तिथे समोर बसून बघत राहायचे. माझं 2 मिनिटाचं काम पण आमच्या तारखा मोठ्या कलाकारांप्रमाणे घेतलेल्या होत्या. नसीरुद्दीन शाह होते, स्मिता पाटील होत्या. म्हणजेच प्रणाली मला नवल वाटलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 20 वर्षानंतर नसीरजींना फिल्म सिटीमध्ये मला कळलं ते शूटिंग करतायत. माझ्यात बाजूला एका रूममध्ये शूट चाललं होतं. मी म्हटलं बघूया तरी समोर जाऊन. मी 20 वर्षानंतर त्यांच्यासमोर गेले आणि म्हटलं, नसीरजी आपने मुझे पहचाना? तर ते असे असे बघत राहिले. म्हणाले,
इमली चक्र की इमली, माझं नाव त्यात इमली होतं. मला नवल वाटलं. कमाल आहे. म्हणजे 20 वर्षानंतर एवढ्या एखाद्या मोठ्या कलाकाराने आपल्याला ओळख देणं. आणि स्मिता पाटील यांचं उदाहरण सांगेन की मी आणि माझी आई पॅकअप झालं की रात्रीचं शूट असायचं. आम्ही चेंबूरला प्रियदर्शिनी बिल्डिंग आहे तिथे त्या झोपडपट्टीत शूट चालू होतं. आणि मी आणि माझी आई मग बस स्टॉपला उभ्या राहायचो 5 वाजता. तर स्मिता पाटील त्यावेळी अँबॅसिडर वापरायच्या आणि त्या जात होत्या आणि त्यांनी मला आणि माझ्या आईला एकट्यानंच म्हणजे दोघीच उभ्या आहेत बस स्टॉपवर पाहिलं आणि गाडी थांबवली आणि म्हणाले, अरे एवढं पहाटे तुम्ही दोघीच बस स्टॉपवर. माझ्याकडे काही गाडी नव्हती, काही नव्हतं. आणि मग त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं. तेव्हा त्या नाना चौकला राहत होत्या ग्रँड रोडला आणि त्यांनी मला दादर स्टेशनला सोडलं आणि उतरताना सांगितलं, उद्यापासून रोज पॅकअप झाल्यावर माझ्या गाडीत बसायचं, मी दादर स्टेशनला सोडणार आणि मी पुढे जाणार. म्हणजे माणुसकीचं उदात्त दर्शन म्हणेन मी की एक तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आणि त्यातही माणूस म्हणून अजून आवडती झाली. मी खरंच सांगते की मला सांगतानाही वाटतं की आताही आम्ही कुठेही शूट असलो, फिल्म सिटी असू दे, मड असू दे, तर आम्हालाही सवय आहे, अरे चला पॅकअप झाले, कोणाला 4-5 जणांना गाडीत बसता आलं तर बसा. असं आम्ही करतो सगळेच जण की बसला वेळ जातो, कलाकारांना मिळत नाही, लेडीजना बिचाऱ्यांना वेळ होतो. मग आपण तेवढ्या बिचाऱ्या पुढे गेल्या तर त्यांच्या ट्रेन्स असतात, असं असतं. तर ती सवय लागली आम्हालाही त्या गोष्टीची. तर नकळत हे आपल्यावर संस्कार होत जातात.